खूप टायमानंतर जिम सुरू केलं असेल कुठला तरी. म्हणजे ब्लॉग पण मध्ये सध्या तरी बंद होते माझे आणि आता झाला असेल वर्ष वगैरे होता असेल तो ब्लॉग वगैरे बंद होता. आधी मी काहीतरी मराठीमध्ये हिंदीमध्ये बनवायचो आणि आता पुन्हा एकदा मराठीमध्ये बनवायला सुरुवात केली आहे. तर बघू आता कसं होतं आहे मराठीमध्ये बनवताना, कारण की मराठी अशी जरा म्हणजे आहे मी महाराष्ट्रीयनच पण मराठी तरी माझी मध्ये मध्ये अशा अडकते एकदम असं, म्हणजे मध्येच इंग्लिशमध्ये बोलतोय असं होतं. तरी मी विचार केला आहे की ना इंग्लिशमध्ये बोलणार ना कशामध्ये बोलणार, प्रॉपर मराठीमध्ये सुरुवात करत राहील, त्याची प्रयत्न करत राहील त्याचं. तर काय नाही, तर आता एवढ्या टायमानंतर मी पण जिमला आलो. आता जिमला अप्रॉक्स काहीतरी महिना झाला असेल. महिन्यापासून माझी जिम रेग्युलर होती पूर्णपणे. आता पुन्हा एकदा स्टार्ट करतो आहे, पुन्हा एकदा तो रुटीन बसवायचं आहे, पुन्हा एकदा सगळं करायचं आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग सुरुवात करतो. म्हणजे ब्लॉग सुरुवात केली तर कशी एक रुटीन राहतं, डेलीचं एक समजतं की हां मला ब्लॉग पण बनवायचं, जिम पण करायचं, जिम करायचं तर ब्लॉग बनवायचे, दोघांपैकी एक लक्षात राहतं असं. त्यासाठी मी पुन्हा स्टार्ट करतो आहे, पुन्हा एकदा जर्नी दाखवतो, बघू कसं होतं. लाईट स्टार्ट करतो. तर जिममध्ये असे बाहेर पहिल्यांदा मी ट्राय केलं होतं व्हिडिओ बनवायचं, पण बाहेर कसं साऊंड खूप होता, त्यासाठी मला बनवता येत नव्हता, आवाज खूप येत होता. तर आता पुन्हा एकदा स्टार्ट केली आहे. तर बघूया या ह्याच्यामध्ये आवाज निघाला असेल, मी आय होप सो. तर चला काही स्टार्ट करूया पुन्हा एकदा. बायसेपची साईज पण कमी झाली आहे. चला बघूया आता आज काय करणार आहे, चेस्ट आणि ट्रायसेप करणार आहे. तर चला गाईज आवाज एक नाही आहे तरी बघतो, आता करतो. स्टार्टिंगला वेट घेतो 12 kg वेट घेतो, 12.5 किलो तो वेट घेतो आणि त्याच्याने सुरुवात करतो. चला झालं तर आहे 12चे किती मारले, 17 रेपिटेशन मारले. आता घेतो 17 किलो घेतो, डायरेक्ट 17 किलो नंतर बघू 20-25 ट्राय करूया एकदा. चला आता घेऊया 17 किलो आणि सुरुवात करू त्याच्याने. मला पण झालं 17 डायरेक्ट 25 घेतला आणि 25चे काहीतरी मी 7 रेपिटेशन मारले असतील. तर बघू आता 30 kg घेतो. 30 kgमध्ये व्हिडिओ काढतो. 25 kgला जमली नाही, कोणी नव्हतं त्यावेळा. तर आता याच्यामध्ये काढतो 30 kgला काढतो. सपोर्ट लागेल कदाचित, कारण की खूप टायमानंतर करतो आहे ना. मे बी 1 होईल 2 होईल, गॉड नोज. चला करूया आपण. तर काही झाला आहे 30 kg पण झाला, 2 रेप गेले फक्त. आता बघू, आता फ्लाय करतो, चेस्ट फ्लाय पुढल्या चेस्टसाठी. चला सुरुवात करतो. झालं आहे आता फ्लाईट्स पण झाले, पण त्याच्यानंतर ट्रायसेपचे 3 सेट मारायचे. ट्रायसेपचे 3 एक्सरसाइज करू आणि मग लगेच निघू, कारण की आता स्वेट पण जाम यायला लागला आहे. माझी जर्सी अख्खी भिजली पूर्ण, मागणं दाखवता येणार नाही आता. चला करू सुरुवात. थकलो आहे जाम, तरी बघूया. पाणी पण जमलं आहे जिममध्ये. चला लेट्स स्टार्ट करूया पटापट. झाला वर्कआउट झाला, जिमच्या बाहेर बसतो जस्ट. सगळा वर्कआउट तर कंप्लीट झाला आहे. आता बॉडीला पण चांगलाच पंप आहे. असं ट्रायसेप मारले, बायसेप दाखवतो. ठीक आहे, चल काय विषय नाही. आता जातो इकडनं घरी. घरी जाऊन काय आंघोळ वगैरे धुणं आणि ते जेवण वगैरे करून डायट घेऊन प्रॉपर झोपणार. आता खूप रात्र पण झाली. आता किती वाजले रात्रीचे सांगा, 8:30 वाजले. काय नाही, चल आंघोळ धुवेपर्यंत 9-9:30 वाजतात मला. ते जेवण 10-11 वाजता तरी मी झोपतो आहे. परत घरी जाऊन स्टडी करायची आहे. आणि स्टडीने जाम डोकं घालला आहे. पूर्ण अख्खा दिवस स्टडी चालतं. तर त्याच्यातून टाईम काढून आता जिम करतो आहे आणि ब्लॉग करायला पण सुरुवात केली आहे. होप सो रुटीन चांगलं चालेल. चला आता मी निघतो घरी. तुम्ही पण आपल्या घरी नीट राहा, अजून काय विषय पाहिजे नाही. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. पुन्हा एकदा काय नवीन पुढच्या उद्या लगेच भेटायचं आपण. पटापट जास्त टाईम लावायचा, कारण की आता विचार केला आहे चालू आहे ना एकदम रुटीन चांगलं. तर पटापट टाईम टू टाईम सगळं अपडेट राहायचं, कारण की परत एकदा रुटीन तुटलं का मग तुटूनच राहतं. फक्त संडेला आपला ब्रेक असेल, संडेला आपण जाऊया कुठे मस्त फिरायला जागेवरती. तर काय विषय नाही. चला निघतो आता मी. घाम आला, डोक्या तोंडावरती पिंपल आले सगळे. चला येतो बाई.
येतो गाईस.